बदलापूर पूर्व खरवई परिसरात मध्ये असलेल्या अरिहंत अनमोल या सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे। सध्या आपण बघतोय की ही जी काही एसटीपी टाकी आहे, सांडपाण्याची जी काही टाकी आहे, या टाकीमध्ये एक चिमुकला जो आहे तो पडला होता आणि हा हलगर्जीपणा आहे तो म्हणजे इथल्या प्रशासकाचा। थोडक्यात त्या चिमुकल्याचा जीव जो आहे तो बचावलेला आहे। मात्र या ठिकाणचे जे काही रहिवासी आहे, त्या चिमुकल्याची आई आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड संताप जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। वारंवार प्रशासकाला सांगून देखील ते याची जबाबदारी घेत नाहीये। सीसीटीव्हीज बंद आहे, अनेक अशा समस्यांना या रहिवाशांना सामोरे जावे लागते, परंतु तरी सुद्धा कोणीही याकडे लक्ष देत नाहीये। नेमकं काय म्हणणं आहे, नेमकं काय प्रकार या ठिकाणी घडला, आपण जे आहे या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मॅडम, नेमकं काय घडलं आणि कधी घडलं? आज मी कामावर होते. कामावर असताना मला काय फोन आला. फोन करत होते सोसायटीतले लोक, पण मला माहित नाही पडलं. मोबाईल डिक्कीमध्ये होता. तर मी सोसायटीमध्ये आल्यानंतर तुझा मुलगा पडलाय एवढंच मला माहित झालं आणि स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये मला घ्यायला यायला सांगितलं। मी तिथे गेल्यावर माझ्या सोसायटीतल्या लोकांनी मला सांगितलं की एसटीपीचा पाण्याचा जो सांडपाण्याचा तुमच्या माझे विंग इथं वरतीच आहे, घर वरतीच आहे, इथे सोसायटीमध्ये खाली इथे 8 ते 10 दिवस झाले हे काम चालू आहे, पण याच्यावर झाकण वगैरे सांडपाण्याचं व्यवस्थित झाकलेले गेले नसतात आणि हे नेहमीच ओपन असतात। इथे मुले रोज खेळतात आणि आज माझा मुलगा त्या पाण्यामध्ये पडला। खूप खोल आहे हे पाणी, जवळजवळ आहे ना मी जी डबल अशी माझ्या वरती किंवा या 2 फ्लोअर इतकं 26 फूट इतकं खोल पाणी आहे। याच्यामध्ये त्यांनी पूर्णतः खाली गेला आणि वर आला। वर आल्यानंतर या छोट्या मुलाने त्याच्यासोबत खेळत होता, याने त्याचा हात पकडला आणि त्याच्यानंतर इथं हार टाकण्यासाठी येतो, तर त्याने त्याला वर काढलं। त्याला खूप खरचटलंय पूर्णतः, त्याचा पाय पण तुटलाय, त्याला 8 ते 10 टाके पडलेले आहेत आणि हे नेहमी वारंवार सोसायटीतल्या लोकांनी त्यांना सांगितलं की हे तुम्ही गटारं व्यवस्थित झाकणे ते लावा, मुलं इथं खेळतायत, हा इथे करतो म्हणतात पण काहीही करत नाही। तो जो संबंधित माणूस होता ज्याला इथं नेमलं होतं, तर तो मोबाईल आतमध्ये, ते इथे समोर रूम आहे, तर ह्या रूम मध्ये बसून तो मोबाईल बघत होता आणि मुलं इथे खेळत होती। असा बेजबाबदारपणा आहे आणि ह्याबद्दल प्रशासकाला आम्ही सोसायटीतल्या बऱ्यापैकी 12 ते जास्त कॉल गेलेले आहेत ह्या कंडिशनमध्ये की तुम्ही असा प्रकार झालाय। इव्हन त्यांच्या कुणी जे संबंधित व्यक्ती असेल त्यांनी सांगितलंही असेल, परंतु त्यांनी आमचा कॉल उचलला पण नाहीये आणि ते इथे आलेले पण नाहीये आणि रिटर्न कॉल करून विचारलं पण नाही की काय झालंय म्हणून सोसायटीमध्ये असं तसं। आणि फोन स्विच ऑफ, आता ह्या घडीला त्यांचा फोन स्विच ऑफ आहे। पण हे जर प्रकार असे वारंवार होत आहेत, हेच जर झालं तर बाकीच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत। वॉचमॅनला सांगितलं तर आम्ही करतो, हे करतो, ते करतो, पण काहीही करत नाही आणि प्रशासकही या गोष्टीकडे लक्ष देत नाही। तर असे प्रशासक आम्हाला आता नको आहेत। आमच्या सोसायटी कॅपेबल लोक सोसायटी चालवतील, करतील व्यवस्थित। आता ह्या घडीला आमची सगळ्यांच्या वतीनं मी पण एक सांगते की आता प्रशासक नकोय। धन्यवाद। आपण जर बघत असाल तर या ठिकाणी हे जे काही सांडपाण्याची टाकी आहे ती प्रचंड खोल आहे आणि त्या टाकीमध्ये तो 12 वर्षाच्या चिमुकला पडला आणि तो त्याचा वरती जो आहे तो आला आणि तरंगला असा वरती तो, आणि त्यानंतर त्याचा हात जो आहे या चिमुकल्याने, म्हणजे हा त्याच्यासोबत खेळत असलेला त्याचा मित्र आहे, त्यांनी पकडला आणि मग त्याला वरती काढण्यात आलं। मॅडम, एक सांगा की त्याच्यावरती त्यावेळेला झाकण होतं की झाकण नव्हतं, काय होतं? झाकण होतं, त्या टाईपचं झाकण होतं, पण ते पूर्ण गंजले। जर त्या मुलाचा नुसता पाय लागतोय त्या झाकणासहित ते झाकण पण खालीच गेलेलं आहे आणि जर त्याचं वजन जर कॅपेबल असतं, ते झाकणाचं त्याची तेवढी स्ट्रेंथ असते, तर तो खाली गेलं नसतं ना। झाकणच नव्हतं त्याच्यावर आणि आजूबाजूला फक्त तिकडे एक गुणी इकडे एक गुणी, ह्याच्या पलीकडे तिथे काही नव्हतं। हे सगळं, हे पत्रा वगैरे हे सगळं ना, हे आता हे घटना घडल्यानंतर हॉस्पिटलला गेल्यानंतर ते तिथे टाकलं गेलंय। हो। तू इथे होतास, काय बघितलं, काय झालं होतं? तो मुलगा होता, तो बॉलिंग टाकायला तो तिथे गेला होता, धावत जात होता, त्याचा पाय त्याच्या पडला, तो आतमध्ये गेला, त्याचा हात आम्ही दोघं होतो, आम्ही दोघांनी हात पकडले। त्यानंतर एक फुलवाले काका होते, त्यांनी मदत केली आम्हाला काढायला त्याला। काही आवाज दिला त्यांनी, काही असं नाही दिला। नाही ना? बघा, म्हणजे जर यांचं लक्ष गेलं नसतं तर खूप मोठी दुर्घटना जी आहे या ठिकाणी घडू शकत होती आणि खूप निष्काळजीपणा आहे हा प्रशासकाचा। आपण जर बघत असाल तर अजून कोण माहिती दिली आम्हाला प्रशासकाबद्दल, काय माहिती दिली, कधीपासून हँडओव्हर झाली आहे सोसायटी, नेमकं काय प्रकार आहे? पुढे आणा। प्रशासक इथे 1 वर्ष होऊन गेलं, म्हणजे गेल्या फेब्रुवारीमध्ये प्रशासक सत्यवान घाडीगावकर 1 वर्ष झालं, पण या सोसायटीकडे त्याचा बिलकुल लक्ष नाहीये। तो राहतो कुठे, मुंबई साईडला, हे पण माहित नाही आम्हाला। 1 वर्ष अगोदर तिथे एजीएम लावली होती, एजीएमला ते आले होते फक्त। एजीएम नंतर इकडे त्यांनी फिरकले पण नाहीत सोसायटीमध्ये, काही म्हणजे कोणती अडचण आहे काय आहे हे काहीच बघितले नाही। असले प्रशासक आपल्याला नको आहे तिथे आता।
म्हणजे आता इथली माणसं, सर्व माणसं इथे कंटाळलेली आहेत त्यांना, असं आहे. काय मागणी करताय आता? एवढी धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलाय म्हटल्यावरती लहान मुलं खेळायला देखील घाबरत असतील, काय सांगाल आता? पहिली गोष्ट, प्रशासक जे सत्यवान घाडेगावकर एकदम उद्धट व्यक्ती आहेत. जेव्हा आपली तक्रार पण आम्ही करतो, पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा अजून लिफ्टचा इश्यू असेल, त्यावेळेस ते उलटसुलट काही बोलतात. त्यांना असं वाटतं का माझं हे लोक काहीच करू शकत नाही. 6 वर्षाला ते असेच करतात. कुठले ते? ते आम्हाला कल्पना नाही कुठे आहेत. पण ज्यावेळेस आम्ही विचारतो तुम्ही येत का नाहीये, तर मला वेळ नाही, असे फक्त टाळाटाळ करतात, आज येणार उद्या येणार, पण याला मागत नाहीये. आमची फक्त एवढीच मागणी आहे की हा जो प्रकार घडलाय तो खूप तर त्यासाठी काय करावं, त्यांच्यावरती सदोष म्हणून गुन्हा दाखल करावा, हीच आमची एवढी मागणी आहे. आता आपण बघतोय की हा एवढा भयंकर प्रकार घडलेला आहे. मॅडम, आता काय मागणी करत आहात आपण या संदर्भात? प्रशासकाची जी काही तक्रार आहे यापूर्वी कोणाला स्थानिक लोकप्रतिनिधी वगैरे कोणाला तरी केलेली आहे का? काही तोडगा निघतोय का? आता मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी इथं एवढा वेळ नाहीये. कुणी कंप्लेंट केली की नाही केली की ह्या सगळ्या गोष्टी नाही. हे स्थानिक लोक जरा, म्हणजे जे इथे रहिवासी, ज्यांना जास्तीत जास्त इथे थांबतात किंवा माहिती आहे, तर ते तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित माहिती देतील. धन्यवाद. आपण अजून काही माहिती जी आहे ती घेण्याचा प्रयत्न करत आहोत, काय सांगाल? मी गेले 7 ते 8 वर्ष इथे राहत आहे. आधी सगळं व्यवस्थित चालू होतं. जेव्हापासून हे प्रशासक आले आहेत, आम्हाला पाण्याचा एवढा त्रास आहे. तुम्ही सोसायटी एकदा फिरून बघा, तुम्हाला कळेल की आम्ही काय कंडिशनमध्ये इथे राहतोय. आम्ही आमच्या मेहनतीचा पैसा इथे देतोय, मेंटेनन्स वेळेवर भरतोय, आणि जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न होता किंवा आम्हाला अजून ह्या गटारीत आम्ही राहतोय इथपर्यंत आम्हाला मान्य आहे. पण जेव्हा आमच्या मुलांना ही दुखापत होतीये, त्याला 10 टाके पडतात, आणि त्या मुलाला काय त्रास झाला आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. उद्या याच्या जागी माझं पण मुलं असू शकतं. तर ह्याच्यावरती मला असं वाटतं की आम्हाला असं सांगितलं जातं की हे सगळं गव्हर्नमेंट कडून आलेलं आहे. बरोबर आहे, गव्हर्नमेंटचेच लोक जर असं करत असतील तर आम्ही कोणाकडे जायचं? आज हिचा वर्ग होता, बरोबर आहे ना, आणि तो मोठा आहे, 12 वर्षाचा आहे, त्याची हाईट वगैरे पण चांगली आहे. जर तेच 2 किंवा 3 वर्षाचा पोरग असतं किंवा मुलगी असती, काय केलं असतं? आणि कोण एक पण मोठा माणूस इथं नव्हता, कोणी वाचवलं असतं त्याला किंवा त्या मुलीला? तर आम्हाला असं वाटतं, मला वाटतं आमची सगळ्यांचीच ही म्हणजे गव्हर्नमेंटकडे कळकळीची विनंती आहे की आम्हाला या गोष्टीवरती त्यांनी तोडगा काढावा, आणि आम्हाला लवकरात लवकर इथे इलेक्शन लढून आमच्या सोसायटीची लोक आम्हाला इथे कामासाठी हवी आहेत. सोसायटीतील कोणीतरी मेंबर्स जे आहेत या ठिकाणी आम्हाला सोसायटी चालवण्यासाठी हवे आहेत अशी मागणी आता सध्या येते. आणि आपण बघत असाल खूप धक्कादायक प्रकार आहे. आतापर्यंत आपण खूप काही प्रकार बघितले, परंतु हा असा प्रकार जो चिमुकल्यांच्या जीवावरती बेतत असेल, याच्यावरती लवकरात लवकर ऍक्शन जी आहे ती घेतली गेली पाहिजे अशी मागणी आता येते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की येऊ द्या. कोणी बोलणार आहे अजून? मला असं वाटतं की ह्या सोसायटीचा मेंटेनन्स 1660 रुपये किंवा मोर दॅन दॅट असं काहीतरी अमाऊंट आहे, जी बरीच लोक, म्हणजे इथे 434 फ्लॅट्स आहेत, एवढी मोठी सोसायटी, आणि वी आर नॉट कपॅबल की आम्ही आमची सोसायटी सांभाळू शकत नाही का? पण कोणी कंप्लेंट करायला गेलं तर आम्हाला आमची कंप्लेंट एकतर कुठे जातच नाही, नॉट इव्हन की त्या ऑफिसमध्ये कोणीच नसतं. त्या प्रशासकांना आम्ही फोन केला, आमचा फोन आजपर्यंत कधीच त्यांना गेला नाही, किंवा आम्ही जेव्हा फोन केला तेव्हा आम्हाला रिस्पॉन्सच मिळालेला नाहीये. म्हणजे आम्हाला पहिली गोष्ट कंप्लेंट करायलाच जागा नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे हे इथले वरचं सिलिंग आहे ते असे पडत असतात, कोणाचंही काही होतं, किंवा इथे म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही कंप्लेंट करायला गेल तर तुम्हाला बाहेरून प्रेशराईज करायला फोन येतील असं इथलेच लोक सांगतात. त्यामुळे कोणीच कंप्लेंट करायला पुढे जातच नाही. किंवा मग पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे 434 लोक 1660 रुपये जर मेंटेनन्स भरते तर तुम्हाला 2 तास रेग्युलर पाणी तर यायला पाहिजे ना सकाळ रात्र, ते सुद्धा आम्हाला येत नाही. कधी कधी 24 तास होऊन जातात तरीही पाणी येत नाही. आणि हे 1 वर्षापासून चाललंय. ठीक आहे, उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम असतो, वी कॅन अंडरस्टँड, पण पावसाळ्यात सुद्धा आम्हाला पाणी येत नाही, हिवाळ्यातही येत नाही. सर्व जे काही टाकीवरचे झाकण आहेत ते असेच जीर्ण झाले. हा, आणि हे आता जर पाणी आज सोडलेलं नाही, जर पाणी सोडलं नाही, इथून तिथून सगळ्या ड्रेनेजचं खरकट उष्ट बाहेर येतं रस्त्यावर, आणि लहान लहान मुलं इथे खेळतात, तर किती रोगराईचं प्रमाण वाढायला पाहिजे. म्हणजे आता फक्त पाणी सुटलेलं नाहीये म्हणून हे सगळं असं. सांडपाणी बघा, ते हे सांडपाणी बघा, हे open आहे, सगळं. पूर्ण ओपन आहे बघा. आणि प्रत्येक व्यक्ती मेंटेनन्स भरतोय, परंतु तरी सुद्धा प्रशासक कुठेतरी दुर्लक्ष करतोय. आम्हाला चांगली सोसायटी, एवढे सर्व जे लाईट रहिवासी चालू नाही, तुम्ही बघू शकता, फक्त मेन लाईट चालू आहेत. एवढे सर्व रहिवासी आहात, तुम्हाला सगळ्यांना म्हणजे प्रशासक नकोच आहे, ऑब्व्हियसली नको आहे. आणि मला अजून एक मुद्दा सांगायचा की आमची सोसायटी फक्त आणि फक्त वॉचमन चालवतात. आम्ही त्यांच्यावरतीच आतापर्यंत डिपेंडेंट आहे. काहीही लास्ट मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी आमची लिफ्ट जळाली होती, कोणी सुद्धा आलं नाही, तेव्हा सुद्धा कोणी आलं नाही आम्हाला वाचवण्यासाठी. वॉचमन आले, वॉचमन ते किती म्हणजे आम्ही त्यांच्यावर ते किती रिलायबल आहेत की आम्ही त्यांच्यावरती डिपेंडेंट राहावं. म्हातारी माणसं आहेत जे, म्हणजे जर एखादा चोर घुसला ना तो त्याला आरामात दाबू शकतो आणि आत घुसू शकतो, झोपलेलेच असतात. रात्री 2 वाजता जेव्हा येतात तेव्हा झोपून नसतात,
त्यांची पण व्हिडिओ आमच्याकडे. काय वाटतं या चुकी कोणाची आहे? म्हणजे जेव्हा तुम्ही घर घेतलं त्या बिल्डरनी फसवणूक केली, प्रशासन करतोय की आता तुम्ही प्रशासक आणि आमचं आता सपोजेटली डीडीआरचा जो टाइम पिरियड असतो तो 1 वर्षाचा असतो. तो 1 वर्ष कधीच उलटून गेले, अजूनही इलेक्शन लागतच नाहीये. हा काय प्रकार आहे? इलेक्शन लागलं पाहिजे ना. धन्यवाद. खूप भयंकर प्रकार जो आहे सध्या बदलापूर शहरात घडतोय आणि कुठेतरी या गोष्टीकडे सुद्धा जे आहे स्थानिक प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तेही नक्की सांगा. आज खूप मोठी घटना जी आहे ती बदलापूर शहरात घडली आणि अशी घटना परत पुन्हा कुठल्याही सोसायटीमध्ये घडू नये यासाठी आता कुठल्या उपाययोजना केल्या जातील का हे बघणं गरजेचं ठरणार आहे. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.